हे दुसरीकडेच ठेवू दे जरा. तर मित्रांनो, वेलकम टू आवर व्लॉग. या व्लॉगमध्ये आम्ही दाखवणार आहे बेसिकली आम्ही आमचं सजवतोय हे जे आहे ते टेरेस गार्डन. बरोबर. आम्ही अशी जागा केली प्रॉपर, जरा नवीन कुंड्या आणलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता सध्या वर्मी कंपोस्ट ऍड करणार आहे. तर तुम्ही सगळं बघू शकतात, त्या कुंड्या आहेत आणि जरा पसारा पण केलेला आहे. ही आमची बायको, म्हणजे माझी बायको आमची बायको माझी बायको येस सॉरी माझी बायको जी BSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे, तिला आवड सुद्धा आहे या गोष्टीची आणि मला पण आवड आहे. येस ओके. तर आम्ही चालू करतोय आता हे टेरेस गार्डन सजवायला. बरोबर. तुम्ही आमचे शॉर्ट्स बघितले असतील, जे मोस्टली सबस्क्रायबर आहेत त्यांनी बघितले असतील. आम्ही शॉर्ट्स व्हिडिओ टाकत होतो आणि आता आम्ही प्रॉपर हा एक व्लॉग करतोय जे आम्ही सजवतोय आमचं टेरेस गार्डन. खूप सारी नवीन झाडं आणली आहेत, खूप सारी जुनी झाडं सुद्धा आहेत आणि आता काय करायला लागते, प्रत्येक झाडांची माती लूज करून घेऊ. प्रत्येक झाडांची माती लूज करून घेऊया आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं वर्मी कंपोस्ट ऍड करून घेऊ, जेणेकरून त्याच्या वाढीसाठी ते चांगले. येस, जरा जोरात बोल. हो, जोरातच बोल दे. हे एक 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 आमची झाडं आहेत. खरं एक 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 काढून दे मला, मी वर्मी कंपोस्ट ऍड करते. येस, हे चांगलं खत पाणी करत राहायचं झाडांना, जेणेकरून त्यांची चांगली वाढ होईल. हा, म्हणजे तुम्ही छान टवटवीत राहतील, आपल्याला बरोबर छान वाटेल. ते तुम्ही नेहमी नोटीस केलं असेल की हे असं त्याच्या काय ते असतात नर्सरीवाल्यांच्या झाडांना बरोबर असे फुलं येतात. हो, ते असे छान का दिसतात. मग आपण त्यांना घेतो घरी आणल्यावरती त्या झाडाला ना फुल येत, लगेच आपण मरून जातात डायरेक्ट. लावून देतो कुंडीमध्ये. तर तसं कधी करायचं नाही. झाडांकडे आपण टेरेस गार्डनिंग करतो तर आणि झाडांची काळजी नर्सरीवाले पण एकदम शार्प असतात. जर तुमचं झाड मेलं तर त्यांचा बिझनेस वाढेल ना. मग ते तुम्हाला अशी प्रॉपर जानकारी देत नाहीत. जानकारी ना, म्हणजे माहिती देत नाहीत प्रॉपर की झाडांना काय काय वर्मी कंपोस्ट टाका किंवा काय 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 टाकायचं असतं. वर्मी कंपोस्ट, थोडं शेणखत वापरायचं, शेणखत पण वापरायचं, फर्टिलायझर्स, बोन मील. बरोबर. हे आम्ही मागवले काय काय तुम्हाला दाखवतो मी. बरोबर. प्रत्येक झाडामध्ये थोडं थोडं ऍड करत जाऊ. मी हे थोडेफार माती लूज करून घेऊ. व्हिडिओ काढतोय शॉर्ट व्हिडिओसाठी, कारण की तो पण त्याच्यावर पण चांगले व्ह्यू येतात है ना. म्हणजे लोकांना माहिती पोहोचली पाहिजे. कसं टाकायचं वर्मी कंपोस्ट. झाडं लावतोय तर आपण त्याची काळजी घेणं पण महत्वाचं आहे. तर आपण जशी आपल्या मुलांची काळजी घेतो तशीच. हो 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 लय ही म्हणजे ना एकदम राजकारण माणसासाठी बोलते ना का, है ना, सेम ना. वर्मी कंपोस्ट ऍड केले. कुंड्या अशा छान व्यवस्थित लावून, जेणेकरून अट्रॅक्टिव्ह वाटेल. त्याची जागा जरा बदलू. तिरकी झाली का ती कुंडी? काय तिरकी झाली का कुंडी? आहे बरोबर आहे. तर हे अरेंज करून आता एक सगळ्या जवळ जवळ खत टाकून झालेलं आहे. आता अरेंज करू आपण. अशा रीतीने आम्ही हे प्रॉपर सजवलेलं आहे. म्हणजे अरेंज केलेले आहेत व्यवस्थित. आता ही काहीतरी करते खरं. अरे हां, त्यात मायक्रोग्रीन्स लावलेले आम्ही ॲक्च्युली, मेथी मायक्रोग्रीन्स. त्याचा पण शॉर्ट व्हिडिओ आहे, यूट्यूब शॉर्ट. हां, त्याचं पण एक जसं वर्मी कंपोस्ट असं तसं रूट कंपोस्ट त्याचं तयार केलेलं आहे. आणि हां, हे ॲक्च्युली आहे काय ह्याचं नाव, मॉन्स्टेरा. त्याला मॉन्स्टेरा व्हायला वेळ आहे अजून.
आम्ही कटिंग आणलेलं आहे याचं पण, ते ह्याच्यासारखंच होईल. ते पण हे जसं आहे ना ब्रोकन हार्ट, तसा हा छोटा ब्रोकन हार्ट, हा मोठा ब्रोकन हार्ट, सलमान भाई सारखं. हां हे बघा, त्याला ॲक्च्युली आम्ही हळदीचा पाण्याचा स्प्रे केलेला. हळदीचं पाणी तुम्ही पेस्ट होऊ नये, कोणते इन्सेक्ट्स वगैरे अटॅक होते तर पानं खातात ना, मग तुम्ही हळदीचं पाणी स्प्रे करू शकता, त्याच्यामुळे पेस्ट जे आहे ते निघून जाईल. येस, घरच्या घरी तुम्ही हे म्हणजे अवेलेबल आहे हळद. आता हे थोडेफार आम्ही या बिया ठेवलेल्या. काय ग या? हे मी टोमॅटोचे बी ठेवले, मिरची आहे तर ती लावायची आहे मला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन. आणि हे पण आता तुम्हाला दिसलं असेल, हे आमचे सगळे मायक्रो ग्रीन्स आम्ही करायला ठेवलेत. ह्याची पण प्रोसेस आम्ही एक 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 करून दाखवू तुम्हाला ऑब्व्हियसली. आणि हे थोडेफार काय आहेत ते वर्मी कंपोस्ट, नाही हे काय, हां हे सगळे फर्टिलायझर्सच आहेत. हे बघा, हे सगळे आता मोस्टली गार्डनिंग करणाऱ्या लोकांना मोस्टली सगळं माहिती असतं, पण तरी पण एक 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 दाखवू आम्ही. काय काय हे? नीम केक, एनरिच इन सॉइल. हे काय आहे दाखव बरं. एक एक इप्सम सॉल्ट, राईट. मस्टर्ड केक, बायोडीएपी. हे डीएपी मी पहिले यूज केलं होतं सगळ्या झाडांमध्ये, आता वर्मी कंपोस्ट ऍड केलं. बरं. हे पुन्हा वर्मी कंपोस्ट. ऑल दिस प्रोडक्ट्स आर 100% नॅचरल. हो, आणि गार्डन्स नेस्ट तुम्ही जर मागवायचं असेल तुम्हाला, आम्हाला काय असे पैसे वगैरे नाही दिले यांनी, पण जेव्हा देतील तेव्हा आम्ही प्रॉपर ॲड पण करू. असंच तर करतात ना. हां, आणि हे आहे लोटस. लोटस पण आम्ही घराला ठेवले, ह्याला पण आम्ही शिफ्ट करणार आहे लवकरच. असं आहे आमचं. हे जरा डायनिंग टेबल आहे, डायनिंग टेबलचं जरासं आम्ही पसारा झालेला आहे, पण तो मोस्टली आम्ही एक स्टँड आणून त्याचं करू. सुरुवात केली आहे, आत्ताशी सुरुवात आहे. तिकडे अजून जागा आहे तशी झाडं लावायला अजून. तर अशा रीतीने लेट्स सी पुढे काय होते. तर मित्रांनो, आम्ही जरा हातपाय तोंड धुवून आलेलो आहे, खूप गरम होतं आहे आज. तर अशा रीतीने आमचं हे टेरेसचं बॅक तुम्हाला दिसतंय. आम्ही सगळी झाडं लावलेली आहेत, थोडी डायनिंग टेबलवरती पण लावलेली आहेत आता. तर हां बोला. तर फायनली जे सजावटीचं काम होतं, जे थोडं वर्मी कंपोस्ट वगैरे ऍड करायचं होतं, ते कम्प्लीट झालेलं आहे. फ्रेश वगैरे झालो, तर फायनली व्हिडिओ एंड करायचा आहे. हो, येस, आम्ही हा व्हिडिओ एंड करतोय. आमचं मोस्टली जे चॅनल राहील ते प्लांट केअर, किचन गार्डन, टेरेस गार्डन याबद्दल राहणार आहे. तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आम्हाला मोस्टली हे चॅनल जे आहे ते मोस्टली जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. जे अर्बन सिटीजमध्ये राहतात त्यांना टाईम नाही आहे आपल्या प्लॅन्टची केअर करायला, त्यांच्यापर्यंत आम्हाला हे पोहोचवायचं आहे. ऑब्व्हियसली हायड्रोपोनिक्स वरती पण आम्ही लवकरात लवकर खूप सारे व्हिडिओज बनवणार आहोत. हो, पाण्यावरची शेती कशी करावी आणि मोस्टली किचन गार्डनिंग पाण्यावरती कसं करू शकतो. येस, लिफी व्हेजिटेबल्स आम्ही ग्रो करणार आहे. आणि हे आपले टोमॅटो पण ग्रो करणार आहे. ब्रोकोली, हे सगळे पण आम्ही वी आर ट्राईंग की ते पण ग्रो करू. आणि त्याचा पण तुम्हाला एक व्लॉग आणि प्रोसेस दाखवू. मोस्टली आमचं जे चॅनल आहे ते मोस्टली प्रोसेस, हाऊ टू टेक केअर ऑफ युअर प्लांट्स, ती प्रोसेस प्लांटिंग. आपण मोस्टली जेव्हा घरात आणतो झाडं, ती एक टाईम नंतर ते मरून जातात. तर आपण ते न होऊ देता आपल्याला ते कसं त्याच्याबद्दल वर्मी कंपोस्ट, तेव्हा फर्टिलायझर्स त्यांच्यामध्ये टाकायचं, कोणते वापरले पाहिजे, कसे वापरले पाहिजे, येस, त्यांची केअर करणं, त्यांना प्रॉपर वाढवणं.
म्हणजे कळू येस. आणि कशा आता प्रकारे तुम्ही केली जर जातं वगैरे. आमची मोस्टली झाडं बघत असाल तर ते मोस्टली सगळे असे आम्ही छोटी छोटी रोपं आणलेली जी स्वस्त भेटतात. तेही आम्ही पुढच्या एक व्लॉगमध्ये दाखवू की कसे हे प्रोक्युअर करायचे. मोस्टली आपण जेव्हा जातो तयार असलेली झाडं मोस्टली महाग असतात आणि ही छोटी छोटी जी रोपं असतात ती स्वस्त असतात. तर ती रोपं आणून त्यांची केअर करून त्यांना वाढवणं ही एक मोठा टास्क पडतो. मग आपण मोस्टली ते एक महागडं झाड घेतो आणि त्याची केअर न केल्यामुळे ते मरून जातं किंवा ते नाही जगत, त्याला किडे लागतात, असं काही ना काहीतरी होत असतं. आपल्याला वेळ नसतो त्याच्यात. तर हे मोस्टली अवॉइड करून त्याची केअर कसं करणं हे मोस्टली या चॅनलमध्ये आम्ही दाखवतोय. ओके, ठीक आहे. तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. येस. तो आम्ही आता फायनली व्लॉग संपवतोय. संपवतोय. येस, बाय बाय बाय. बाय.